हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आज आहे गुरुवार आणि मला करायचं आहे आज मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन. तर त्यासाठी माझी सकाळपासूनच चाललेली आहे गडबड. तर सकाळी किती काही झालं असलं ना तरी पण आमच्या घरात चपात्या वगैरे लागतात. चपात्या, भाजी, चहा, हे ते सगळं नाश्ता वगैरे लागतो आणि नंतर मग बाकीचं काय करायचं ते करायचं. तर आज माझ्या पाठीमागं खूप अशी घाई आहे, गडबड आहे. तरी पण आता माझा उपवास तर आहे, शेवटचा गुरुवार आहे आणि हा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर टाकते कारण मला घसा माझा जाम होता, आता पण जाम आहे. सर्दी झाली कारण इकडचं वातावरण थोडंसं वेगळं आहे, त्याच्यामुळं ना सर्दी खोकला झाला आहे, घसा जाम झाला आहे, त्याच्यामुळं ना मला व्हिडिओज नव्हता टाकला. तर आज मी व्हिडिओ टाकते. तर चपात्या वगैरे करून घेतल्या, सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला, त्यानंतर घरातलं सगळं काम आवरून झालं. भांडे म्हणा, कपडे म्हणा, फरची पुसणं वगैरे ते सगळं झालं कारण आज पूजा करायची आहे आणि आज लवकरच मी पूजा मांडणार आहे. का तर उद्यापन आहे आणि उद्यापन करण्यासाठी आज मी पुरणपोळी बनवते. तर तुमच्याकडे वेगवेगळं तुम्ही काय काय बनवत असाल, पण मी ना उद्यापनाला पुरणपोळी बनवते आणि मुलींना जेवायला घालते. तर आज मला खूप काम होतं, त्याच्यामुळे ना लवकर पटपट आवरून घेते मी आणि त्यानंतर मी आज 12-12:30 पूजा मांडते. कोण खूप लवकर मांडतं, सकाळीच मांडतं, पण माझं सगळं आवरून झाल्यानंतर म्हणजे फरची वगैरे पुसल्यानंतर मी पूजा वगैरे मांडली. कालच सामान आणलं होतं बुधवारचं आणि पूजा वगैरे मांडली. त्यानंतर मस्तपैकी हे करते, आता मी देवीची पूजा वगैरे करून घेते. त्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी वगैरे सगळ्या गोष्टी असतात नाही का. तर गावाकडे जसं करतात तसं आता इकडं मुंबईला आहे ना, आमच्या शेजारी पण भरपूर म्हणजे कोण हळदी कुंकूच लगेच करून घेतं, पण मी तसं काही करत नाही. मी मुली जेवायला घालते, कोण एक घालतं, कोण एक सुवासनी घालतं, कोण एक मुलगी घालतं, तर कोण म्हणजे सगळ्यांची वेगवेगळी पद्धती. तर माझी पण वेगळी आहे. गावाकडे जशी करतात मम्मी माझी करायची ना, आम्ही लहान मुली जेवायला घालायचं, तसंच मी पण लहान आणि कुमारिका जेवायला घालतं. तर रांगोळी वगैरे काढते आता मी. देवापुढे सगळं मांडून झाल्यानंतर मी रांगोळी वगैरे काढत असते. तर आजचा दिवस माझा खूप असा घाईचा जाणार आहे आणि व्लॉग पण माझा खूप असा घाईचा असणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा शेवटपर्यंत आणि कसा वाटला नक्की सांगा मला, कारण खूप दिवसानंतर मी व्हिडिओ करते. माझा आवाज पण बदललेला आहे आणि मला त्रास होतो आता सध्या, पण बोलतानासुद्धा त्रास होते. बघू आता मी हा व्हिडिओ झाल्यानंतर मी कधी पोस्ट करेल माहीत नाही, सांगता येत नाही. तर चला रांगोळी काढून घेते अगोदर. त्यानंतर 1:30-2 वाजले असतील आणि मग रांगोळी वगैरे सगळं काढून झालं होतं, पूजा वगैरे झाली. त्यानंतर मी पुस्तक वगैरे पण वाचून घेतलं तेव्हाच आणि त्यानंतर 1:30-2 वाजता मी लगेच डाळ टाकली शिजायला, कारण पोळ्याचा स्वयंपाक किती करायचं म्हटलं ना तरी पण त्याला वेळ लागतोच, उशीर लागतोच. आणि आता तर मला जास्तीचा स्वयंपाक करायचा, मुली जेवायला घालायच्या म्हणून थोडासा जास्तीचा स्वयंपाक. तर दरवेळेस मी अर्धा किलो डाळ जी आहे ती आम्हाला चौघांपुरती बास होते, अर्धा किलो, आणि अर्धा किलोच गूळ म्हणजे 1 किलो होऊन जातं पुरण. तर ह्यावेळेस मी थोडीशी डाळ वाढवली, 1.25 किलो डाळ घेतलेली आहे. तर म्हटलं पोरी पण आहे तर त्याच्यामुळे. तर आज रुपालीला बोलवलं होतं मी, पण तिचं प्रॉब्लेम असतात ना, तर तिने पण काही मांडली नाही पूजा शेवटची, म्हणजे तिला पण करायचं होतं उद्यापन, पण तिने काही पूजा मांडली नाही कारण प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं ती काय आली पण नाही. मग म्हटलं पुरीला पाठवतं, मी म्हटली कशाला पाठवू ना पोरींना पण, तर मग
मग येऊन जाऊन हे होऊन जाईल सगळं, तर त्याच्यामुळे म्हणलं राहू दे मग आता ठीक आहे. तर मग आता तिला पण बोलवलं होतं. तर चला तर ठीक आहे. मी आता पुरणपोळी वगैरे करायला लागलेली आहे, तर लवकरच स्वयंपाक आपला होईल. त्याच्या पुरणपोळीच्या अगोदर मी आमटी वगैरे करून घेतली. भात लावायचा होता मला, म्हटलं पुरणपोळी अगोदर हो दे मग भात वगैरे लावून. त्याच्या अगोदर मी बेसन पीठ वगैरे भिजत ठेवलेलं भजी करण्यासाठी. आणि छान अशा पोळ्या ज्या आहेत माझ्या फुगलेल्या आहेत मस्तपैकी, कारण ह्या वेळेचे गहू जे आहेत ते खूप छान होते मस्त. आणि छोट्या छोट्या पोळ्या मी लाटलेल्या आहेत आणि बघा कशा छान अशा फुगलेल्या आहेत. पण ते पलटी होतानाच ना त्यामध्ये उलट ना असं घुसायचं ना, त्याच्यामुळे ते पोळी जी आहे ती पलटी केल्यानंतर ती फुटत राहायची. तर मला साडीत काय स्वयंपाक एवढा जमत नाही, कारण साडी आवरा का ते स्वयंपाक करा, त्याच्यामुळे मी ना कधी पण गाऊन वगैरे घालते. पण आता म्हटलं पूजा वगैरे बसवायची आहे, पूजा वगैरे हे करायची, तर साडीच आपली चांगली वाटते. तर त्याच्यामुळं मी साडी घातलेली, हलकीच घातलेली, पण तरी पण त्याचं पदर वगैरे सगळं असा इकडे येत होता. आणि यावेळेस मी एकदम असं बारीक झाल्यासारखं मलाच वाटतंय, कारण माझा ब्लाऊज पण खूप असा अगोदर फिट यायचा, आता एकदम सैल दिसतोय तो. आणि तो सुद्धा असा गळतोय असा खांद्यावरून, तर त्याच्यामुळं ती साडीची पिनसुद्धा अशी खांद्यावरून गळते. तर ह्या म्हणजे बारीक झाली आहे मी, तुम्हाला माहिती आहे कशामुळे झाली आहे ते. तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता, किंवा तुम्ही ते जो नंबर मी दिलेला आहे त्याच्यावरती पण कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सॲपला. तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर आता नवीन वर्षाचं संकल्प करू शकता की माझं पण वजन ह्या नवीन वर्षात कमी करेल मी. तर केल्याशिवाय होत नाही, बरोबर. तर आणि आपलं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, सगळ्यात जास्त आरोग्य महत्त्वाचं, बरोबर. तर आता चला मी पोळ्या वगैरे लाटून घेते. पोळ्या लाटल्यानंतर छान अशा मला आनंद होत होता म्हणजे पोळ्या करताना, कारण एक पण अशी पोळी फुटत नव्हती. छान मस्तपैकी त्या लाटल्या जात होत्या पटापट. आणि एका पटापट म्हणजे एक 2 तास लागले मला स्वयंपाक करायला, पूर्ण सगळा स्वयंपाक करायला मला 2 तास लागले, म्हणजे नाही का. त्यानंतर परत एकदा मी देवीचं हे केलं, काय म्हणतात त्याला, दिवा वगैरे लावला. त्यानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये खूप जणी म्हणजे बोलत होत्या नाही का, आमच्याकडे या हळदी कुंकू हे ते. मग हळदी कुंकूला जाऊन वगैरे आले. त्यानंतर मग म्हटलं आपले पण आता हे करून घ्यावं, सवसने जे आहेत त्यांना बोलून घ्यावं, आणि कारण भेटत नाहीत. आणि पोरी त्या दिवशी म्हणजे खूप जणी बनवतात ना, त्याच्यामुळं सगळीकडं त्यांना बोलवणं असतं, त्यामुळं ना ते जेवत नाहीत घरी आल्यावर जरी आपण हे केलं तरी. त्यामुळे म्हटलं लवकरच आपण करून घ्यावं. तर तरी पण 7 वाजले होते. पाणी वगैरे झालं होतं, समीक्षाला पाणी वगैरे भरायला लावलं मी, भांडे वगैरे घासायला लावले होते, मी घासलेच होते पण तरी पण. त्यानंतर पोरींना बोलवलं, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावलं. त्यानंतर मग त्यांनी काय हात वगैरे धुतलं नव्हतं जेवायचं म्हटल्यानंतर, मग त्यांना हात वगैरे धुवायला दिलं, जेवण वगैरे वाढलं. तर काहींचं असं की मला पोळी नाही आवडत, मला पोळी नको, मला नुसती पोळी द्या, मला दूध नको, मला फक्त भात द्या, आमटी नको, हे असतं ना पोरींचं, कारण त्या लहान लहान छोट्या तर असतं त्यांचं. तर परत एकदा मी पूजा करून घेतली. तर मला गुरुवारचं आहे ना, हे शेवटचा गुरुवार उद्यापन, भारी वाटतं हा गुरुवार जो आहे तो शेवटचा. आणि नमस्कार वगैरे करून झाला. त्याच्यानंतर पोरींचे इथे जेवण वगैरे चालले, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर फोटो वगैरे क्लिक केले, व्हिडिओ वगैरे काढले. पोरी छान एन्जॉय करत होत्या, मस्त बोलत होत्या, कारण ह्या जवळजवळच्याच होत्या, आमच्या बिल्डिंगच्या जवळजवळच्याच होत्या सगळ्या. जेवा तो मग तुम्ही व्हिडिओमध्ये येताय, जेवा. तर पोरींना पण जी पोळी वगैरे केली होती ती पण छान झाली होती, म्हटलं गोड गोड झाली, छान झाली आहे. त्यानंतर भजे जास्त खाल्ले पोरींनी, तर भजे पण त्यांना आवडले होते. नंतर त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे काढले. त्यानंतर मग त्यांना शेवटचं असतं ना उद्यापन करायचं म्हटल्यानंतर ते पुस्तक वगैरे द्यायचं, तर ते द्यायचं होतं मला. जेवा 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 जेवा. तर पोरींचे जेवण वगैरे झाले. त्याच्यानंतर मग इथं मी आता सगळ्यांना पुस्तक आणि ते फूल वगैरे असतं किंवा ते फळ वगैरे, नारळ फोडून झाला आणि ते मी सगळं एका प्लेटमध्ये ठेवलं आणि एकेकीला ते ठेवून
देऊन त्यांचा नमस्कार करत होते त्यांना. तर पोरी पण एवढ्या हुशार की लगेच पाय असे पसरून की हा धरा तुम्हाला आशीर्वाद. एक तर म्हटले आम्ही ना सगळ्यांना आशीर्वाद देत आलोय आज. बाय. तर झालं इथं माझं सगळं पोरीनं वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी पण आम्ही सगळेजण जेवण वगैरे करून उपास वगैरे सोडला. तर असा होता आजचा आमचा दिवस आणि आजचं उद्यापन. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.